मित्रहो, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत. परंतु या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा खोडा येत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी समोर येत आहेत. तर ग्रामीण भागातील महिलांना कनेक्टिव्हिटीची अडचण जाणवत आहे. आपल्या राज्यभरात 2 कोटींहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. यातील पात्र लाभार्थी महिलांची राज्य सरकारने पडताळणी सुरू केलेली आहे. सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाने दिलेले आहेत. ही प्रक्रिया सहज, सुलभ आणि सोपी व्हावी यासाठी लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळ विकसित केलेला असून या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आता महिला भगिनींकडून केल्या जात आहेत. ग्रामीण भागात तर कनेक्टिव्हिटीचा मोठा अडसर असल्याने महिला भगिनींना ई-केवायसी प्रक्रियाच करता आलेली नाही. तर ई-केवायसी प्रक्रिया करताना OTP येत नसल्याच्या सुद्धा अनेक तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अनेक महिलांनी संकेतस्थळ उघडत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी संकेतस्थळ दिवसा चालत नाही तर रात्रीच चालते, अशी ही अडचण जाणवत आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये योजनेचा लाभ आगामी काळात मिळेल किंवा नाही याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. दरम्यान ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांनी समाज माध्यमांवर या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. लाभार्थी महिलांना येणाऱ्या अडचणींची महिला व बाल विकास विभागाकडून गंभीर दखल घेतलेली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत आणि हे काम सध्या सुरू असून या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील आणि ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होईल अशी ग्वाही सुद्धा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. सर्व महिला भगिनींना माझी विनंती असेल, ही ई-केवायसी प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्यानंतर आपण आपल्या ई-केवायसी करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता थांबणार नाही आणि याचा लाभ आपल्याला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण आपल्या शासन निर्णय JR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.